आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पुणे बेंगलोर महामार्गावर लाकडी ट्रक पलटी, लाखोचे नुकसान, चालक जखमी। आज सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील कणेगाव फाटा येथे एका लाकडाने भरलेल्या मालवाहतूक ट्रकला भीषण अपघात झाला। बंगळुरूहून मुंबईकडे जाणारा हा ट्रक कणेगाव फाट्याजवळ अचानक टायर फुटल्याने 20 फूट खोल पुलावरून खाली कोसळला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9:30च्या सुमारास हा ट्रक तांदुळवाडी येथील वारणा नदी ओलांडून पुढे जात असतानाच त्याच्या मागील चाकातील हवा कमी झाली होती, मात्र ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही। कणेगाव फाटा येथे येताच अचानक ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट रस्त्याखालील एका लहान पुलावरून कोसळला। अपघाताच्या तीव्रतेमुळे ट्रकचे दोन्ही पुढील चाके तुटून बाजूला पडले, तसेच डिझेलची टाकीही वाहनापासून दूर फेकली गेली। ट्रकवरील लाकडांचा साठा सर्वत्र विखुरला होता। या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात चालकाला डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। चालक आणि क्लीनरची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती।